जे फ्युजन वेल्डिंग जॉईंट असतं, आज महाराष्ट्राचा जर तुम्ही विचार केला तर महाराष्ट्रामध्ये 5% प्लंबिंग कॉन्ट्रॅक्टर लोकांना पण पीपीआर फ्युजन जॉईंट करता येत नाही। ही एक ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे। येत्या 20 वर्षामध्ये जे सॉल्व्हंट वेल्ड जॉईंट आहे ते जाऊन ही फ्युजन वेल्ड टेक्नॉलॉजी येणार आहे। अमेरिका किंवा तत्सम देशामध्ये फ्युजन जॉईंट पाइपिंग सिस्टीम आल्यामुळे आपले विद्यार्थी येणाऱ्या स्पर्धेमध्ये सक्षम होण्यासाठी महाराष्ट्र प्लंबिंग असोसिएशननी असं ठरवलंय की महाराष्ट्रातल्या 26 ज्या ठिकाणी प्लंबिंग ट्रेड शिकवला जातो त्यांना फ्युजन जॉईंट मशीन भेट द्यायचं आणि त्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या स्पर्धेसाठी तयार करायचं। ह्या माध्यमामधून आज पहिला कार्यक्रम आम्ही कोपरगाव येथे घेतलेला आहे। पुढचा कार्यक्रम आम्ही सोलापूर, निफाड इत्यादी वेगळ्या रत्नागिरी, गडचिरोली या सर्व ठिकाणी घेऊन 26 ठिकाणी सर्व ITIंना आम्ही फ्युजन वेल्डिंग जॉईंट भेट देणार आहोत। आणि त्याचबरोबर नुसतं त्यांना फ्युजन जॉईंट शिकवणार नाहीये तर ते सेफली काम कसं करायचं, सुरक्षित कसं काम करायचं, कसे हँडलोज धरायचे, त्याबरोबर इलेक्ट्रिसिटीची कशी सुरक्षता वापरायची, या सर्व गोष्टींचं ज्ञान देऊन येणाऱ्या क्षमतेसाठी आम्ही या सर्व विद्यार्थ्यांना तयार करण्याचा आम्ही हा एक उपक्रम हाती घेतलेला आहे। आणि ह्याच्यासाठी माझे आज कोपरगावमधले जेवढे सभासद मित्र आहेत त्यांनी पण खूप साथ दिलेली आहे। तसंच शासकीय ITI कोपरगाव येथील आमचे हंडे सर यांनी पण हा पुढाकार घेऊन पहिलाच कार्यक्रम आमच्याच कोपरगावला करा अशी मागणी केल्यामुळे असोसिएशनतर्फे पहिला कार्यक्रम हा इथे करण्यात आलेला आहे। त्याच्यानंतरचे 26 कार्यक्रम सर्व जिल्ह्यांमध्ये करण्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। धन्यवाद। विद्यार्थ्यांना जसं आमचे गांगल साहेबांनी सांगितलं, आधुनिक प्लंबिंग माहिती होण्यासाठी बरेचसे हे होतं। इथं कोपरगावमध्ये ह्या आधुनिक तंत्रज्ञानाकडे कोणाचंच लक्ष नसल्यामुळं कमीत कमी हांडे सर, प्राचार्य साहेब व आमचे गांगल साहेब, रवी पाटील यांच्या माध्यमातून या असोसिएशनमार्फत असे चांगले चांगले उपक्रम राबवले जातात। त्यातला हा एक उपक्रम आहे आणि याच्यातून नवीन टेक्नॉलॉजी माहिती होती। प्लंबिंगची जी बाहेर व्यवसाय करताना लोकांचं जे बघण्याचा दृष्टिकोन आहे हा नवीन टेक्नॉलॉजीमुळे आधुनिक प्लंबिंगमुळे जो प्लंबरकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे तो बदलन आणि प्लंबर चांगल्या पद्धतीने काम करण आणि त्याच्यामुळं प्लंबिंगकडं जो प्लंबिंगचा दर्जा आहे तो चांगल्या प्रमाणात उंचावला जाईल। त्याच्यामुळं जे काही आम्हाला नवीन पिढी चांगली घडेल आणि जे काही आम्हाला मार्गदर्शन भेटलं हंडे सर, गांगल साहेब आणि प्राचार्य साहेब यांच्यामुळं तर अजून त्याच्यात भर पडेल आणि या नवीन तंत्रज्ञानामुळं आम्ही सुद्धा व्यवसायात चांगला